नमस्कार. कल्याण लोकसभेचं खूप अवघड होऊन बसलंय. श्रीकांत शिंदे दोनदा खासदार असतानाही आता त्यांच्या मनामध्ये धाकधुकी काय सविस्तरमध्ये जाणणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे रिंगणात असल्याने सगळ्यांचे लक्ष वेधलेल्या कल्याण मतदारसभा लोकसभामधील लढत अगदीच एकतर्फी होते की चुरशीची होते याची उत्सुकता आता सगळ्यांना लागलेली आहे. त्यात भाजपची नाराजी असली तरी मोदी खणखणीत नाणे शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे का, यावर पण आता प्रश्नचिन्ह खूप ठिकाणी उपस्थित होताना दिसते. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना गटाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची लढत शिवसेने ठाकरे गटाचे वैशाली दरेकर यांच्याशी आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला अडचणी आणण्याची खेळी ठाकरे गटाकडून खेळली जात असतानाही शक्यता वर्तवली जात होती. पण ठाकरे गटाने नौका चेहरा रिंगणात उतरल्याने अटीतटीची लढत आता सगळ्यांना बघायला मिळते की काय, हा सगळ्यांच्या मनामधील सवाल आहे. कारण की जे काही मागच्या 10 वर्षामध्ये कामं झालेत नाही झालेत त्याच्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण या सगळ्यांचे नाराजी आहे. त्यानंतर कल्याणचे दोनदा प्रतिनिधित्व केल्यानंतर श्रीकांत शिंदे यांना गेल्या 6 महिन्यात ठाकरे गटापेक्षा मित्र पक्ष म्हणजे भाजपशी अधिक 2 हात करावे लागणार असल्याचे दिसते. भाजप आणि शिंदे यांच्यातील संबंध एवढे ताणले गेले की डॉक्टर श्रीकांत शिंदे एक पत्रक काढून राजीनाम्याचा पवित्रा घेतला होता. आपण सगळ्यांनी बघितलाच होता. तसेच आगामी निवडणुकीमध्ये लढवण्याच्या प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले होते. हा विषय फारच ताणला गेल्याचे भाजपच्या वरिष्ठांनी मध्यस्थी केली, पण स्थानिक पातळीवरील शिंदे आणि भाजपातील नेत्यांची सूत जुळू लागले काही शक्य नव्हते. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे या एकाच मुद्द्यावर डोंबिवलीतील कितीही नाराजी असली तरी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा मिळू शकतो असं सगळ्यांच्या मनामध्ये आता चित्र आपल्याला बघायला मिळतंय. तर कल्याण मतदारसंघामध्ये गेली 10 वर्षे डॉक्टर श्रीकांत शिंदे काय करत असले हे सगळ्यांनाच माहिती नाही. प्रश्न कायम असल्यानं शीळ फाट्यावरील वाहतूक कोंडी हे एक दिव्य आहे, म्हणजे जे काही सगळ्यांना माहिती होतं. याशिवाय रस्त्यांची अवस्था बिकट आहे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद निवड झाल्यापासून कल्याणमध्ये निधीची खैरात देखील सुरू झाली, पण विकासाची कामे हाती घेण्यात आलीच नाही. पण लोकांचे हाल अद्यापही कमी झालेले नाहीत. श्रीकांत शिंदे मुंबई महानगर क्षेत्र विकास मंडळ, रस्ते विकास महामंडळ, महापालिकेच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचा प्रकल्प या भागात सुरू केले होते, पण ते काही पूर्णत्वास गेले नाही. विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा रतीब या मतदारसंघामध्ये एकीकडे मांडले जात असताना दुसरीकडे मात्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विरोधकही वाढतच जात होते. महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे या भागातील एकमेव आमदार राजू पाटील, भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी शिंदे यांचे अनेक मुद्द्यांवर मतभेद दिसले. कल्याण पूर्व येथील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत तर त्यांचे वितुष्ट कायमच राहिले आपल्याला दिसले. कळवा मुंब्रा जितेंद्र आव्हाड तर शिंदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी. ही सगळी राजकीय पार्श्वभूमी पाहता मुख्यमंत्री पुत्राला कल्याण लोकसभेची निवडणूक सोपी जाणार नाही. जसं की आपण मगाशी म्हटलं, असा कायम जो काही सुरुवातीला बांधला जात होता की सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांची नाराजी हे शिंदे यांच्याकडे मुख्य आव्हान मानले जात होते. पण विरोधात तगडा उमेदवार नसल्याने तेवढेच फायदेशीर त्यांना ठरणार आहे. कारण की दरेकर कधी कोणती निवडणूक ते या प्रकारची निवडणूक लढले नाही. गद्दारांच्या घराणेशाहीला महिला धडा शिकवेल हा ठाकरे गटाचा निवडणुकीतील प्रचाराचा मोठा मुद्दा ठरला. वैशाली दरेकर यांच्या उमेदवारीचे शिंदे समर्थकांनी आता निवडून एकतर्फी होणार असे चित्र असताना गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे संपूर्ण मतदारसंघात अत्यंत नियोजनबद्ध असा प्रचार केल्याचे आपल्याला बघायला मिळते. गोळीबार प्रकरणामुळे कल्याण पूर्वेत भाजपा आमदार गणपत गायकवाड समर्थक अंतर्मनाने कोठे आहेत ते कळतच नाही, कारण की ते या प्रचारात कुठेच दिसत नाही. आमदारांची पत्नी उघडपणे ठाकरे गटाच्या प्रचारात सहभागी झाली होती. कल्याण लोकसभेमध्ये 2,500 कोटींची विकास कामे केल्याचा दावा श्रीकांत शिंदे यांच्याकडून केला जात असला तरी या कामांना नाराजांचे जे काही मोठे म्हणजे पूर्णत्वासच गेले नाही आहेत प्रकल्प. फक्त सुरुवात झाली, नारळ फोडलं, बाकी स्टॉप. कल्याण लोकसभेतील कळवा मुंब्रा हा काँग्रेस, राष्ट्रवादी, डोंबिवलीतील भाजपा संघाचा प्रभाव असलेले मतदारसंघ आहेत. उल्हासनगर, अंबरनाथ, संमिश्र, कल्याण, ग्रामीण, आगरी, बहुमत मतदारसंघ या भागामध्ये आहेत. कल्याण लोकसभेत 28 उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तरी नवे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या प्रचार सभेमध्ये यावेळी आपल्याला दिसतंय. कारण की मुंब्रामध्ये एकगट्ट मतदान व्हावे यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न देखील सुरू असताना आपल्याला दिसते. 2 गोष्टी आपण नक्कीच येथे अजून डिस्कस करायला हव्या की एक भावनिक साथ, सहानुभूतीची लाट, आणि जी लाट ज्याप्रमाणे मोदींची लाट होती त्याच प्रकारची लाट आता महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आपल्याला ॲग्री करावंच लागणार आहे. भलेही तुम्ही समर्थक असो नसो, बट ही गोष्ट आपल्याला ॲग्री करावं लागणार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा महाविकास आघाडीमधील
देखील पगडा आणि त्यांची जी लोकप्रियता आहे ती लोकप्रियता खूप काही वाढली कोरोना काळामधील काम त्यांचं, या सगळ्या गोष्टींचा विचार मतदान करते. भावनिक राजकारण देखील येथे होऊ शकणार आहे, कारण की मुंबई म्हटली म्हणजे शिवसेनेचे गट 2 पाडले गेले. याचा नक्कीच प्रभाव त्या जी लोकसभा आहे, कल्याणची लोकसभा, त्याच्यावर पडताना आपल्याला दिसणार आहे. पुढे काय होणार आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारील घंटीचं बटन ऑन करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.